नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 18वा दिवस। मागच्या क्लासमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकलेलो आहोत। आजच्या क्लासमध्ये आपण बोटनेक ब्लाऊज बघणार आहोत। तर त्यामध्ये आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत आणि त्याच सोबत आपण बॅक साईडचा बोटनेक डिझाइन आणि पफ स्लीव डिझाइन सुद्धा बघणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहे। तर ब्लाऊजची मापे घेताना मागच्या साईडने आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। तर शोल्डरपासून कमरेपर्यंत आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। आता इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आपण घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप। तर छातीचं माप घेताना आपल्याला काच बटन पट्टीपासून मुंड्यापर्यंत असं छातीचं माप घ्यायचं आहे। छातीचं माप आलेलं आहे 7 इंच। तर हा ब्लाऊज आहे 28 साईजचा, खूप छोट्या मापाचा ब्लाऊज आहे आणि हा बोटनेक ब्लाऊज आपण शिवणार आहोत। त्यामध्ये आपण पफ स्लीव डिझाइन आणि बोटनेक दोन्हीही शिकणार आहोत। तर बघा, आता माप पूर्ण झालेली आहेत। आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माप कशी घ्यायची, त्यामध्ये किती वाढवायचं ते लिहून दाखवलेलं आहे आणि अगदी सविस्तर दाखवलेलं आहे। आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी फक्त मापे कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे आणि आता त्यामध्ये वाढवून किती घ्यायचं ते आपण कट करताना बघणार आहोत। तर बघा, आता जेवढं छातीचं माप आहे त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवून आपल्याला इथे घडी घ्यायची आहे। आता हे 1.5 इंच 2 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन वाढवू शकता। आता त्यानुसार आपण इथे घडी घेतलेली आहे। तर बघा, छातीचं माप होतं 7 इंच, तर आपण घडी घेतलेली आहे 8.5 इंच। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची। तर पूर्ण उंची ब्लाऊजच्या मापावरून आलेली होती 12.5 इंच। त्यामध्ये 1 इंच वाढवून आपण इथे 13.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। आता इथे मार्किंग करून घेऊन आपण एक आडवी रेष ओढून घेतलेली आहे। आता आडव्या रेषेवर आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। आता हा बोटनेकचा ब्लाऊज आहे आणि छोट्या साईजचा आहे, तर त्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतली 3 इंच, शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच आणि मुंढा घेतलेला आहे 5.5 इंच। तर बघा, ह्या पद्धतीने मार्किंग केली। मुंढ्याच्या साईडने एक उभी रेष आणि एक आडवी रेष ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे मुंढ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। आता मुंढ्याची मार्किंग आपण इथे 1.25 इंचावर अशी घेतलेली आहे आणि मागच्या मुंढ्याचा इथे आकार देऊन घेतलेला आहे। तर इथे 1 इंच आणि थोडंसं वर असं आपण घेतलेलं आहे। आता इथे बघा, छातीचं माप आहे 7 इंच। 7 इंचावर एक मार्किंग केली आणि तिथे आपण फिटिंगची एक रेष ओढून घेऊयात। तर बघा, आता इथे आपल्या ब्लाऊजची एवढी फिटिंग आलेली आहे। आता राहिलेला भाग आपला शिलाई मार्जिनचा भाग आहे। त्यानंतर आता इथे गळ्याची रुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे। आता गळ्याची उंची आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता इथे मी गळ्याची उंची 3 इंच घेतलेली आहे। तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी 3.5 इंच 4 इंच घेऊ शकता। आता इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला जशी पाहिजे तशी इथे डिझाईन टाकून घेऊ शकता। तर आता हा खूप छोट्या मापाचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी मागच्या साईडची डिझाईनसुद्धा आपण छोटीशी आणि सुंदर अशी ही डिझाईन तयार करणार आहोत। तर आता ही डिझाईन तुम्ही काठपदर साडी, कॉटन साडी किंवा डेली वेअर साडीवर सुद्धा खूप छान दिसते। तर सर्व साड्याला मॅच होईल अशी आपण इथे डिझाईन बनवणार आहोत। आता इथे मागच्या साईडचा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे। तर टक्स टाकण्यासाठी आपण गळ्यापासून पुढे 3.5 इंचावर मार्किंग केली, वर 5 इंचावर मार्किंग करून आपण मागच्या साईडचा इथे टक्स टाकून घेतलेला आहे। तर बघा, आता इथे टक्सची मार्किंग करून झालेली आहे। आता हा गळा आपल्याला इथे शिवताना कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता इथे आपले पूर्ण मापे टाकून झालेली आहेत आणि तुम्हालाही छानपैकी समजलंच असेल। आपण गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे, शोल्डर 2.5 इंच घेतलेला आहे आणि मुंढा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे। आता ह्या पद्धतीने आपण माप टाकून इथे आकार देऊन घेतलेला आहे। मुंढ्याचा आकार परफेक्ट असा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघा, इथे मागची बाजू आपली कट करून झालेली आहे। खालच्या साईडचा जो टक्स होता तिथे आपण कात्रीने छोटासा कट देऊन घेतलाय, जेणेकरून आपल्याला टक्स टाकताना सोपं जाईल यासाठी। आता मागची बाजू कट करून झालेली आहे। आता समोरची बाजू कट करण्यासाठी आपल्याला इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे।
आता मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर इथे आपल्याला जास्तीचं माप घ्यावं लागतं. तर आता ह्या 28 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण इथे 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. आता मागची बाजू इथे ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. आता मागची बाजू उचलून घ्यायची आहे किंवा तुम्ही ह्याच्यावरून मार्किंग करून घेऊन सुद्धा इथे वाढवून घेऊ शकता. आता इथे आपल्याला सर्वात अगोदर गळ्याचं माप टाकायचं आहे. तर आता गळा रुंदी आपल्याला इथे 3 इंच घ्यायची, शोल्डर 2.5 इंच घ्यायचे. मागच्या साईडने जेवढं टाकलं होतं तेवढंच आपल्याला इथे समोरच्या साईडनेही टाकून घ्यायचं आहे. आता मुंडा खोली आपल्याला 5.5 इंचावर टाकून घ्यायची आणि एक आडवी आणि एक उभी अशी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर गळा घ्यायचा आहे आपल्याला इथे 4.5 किंवा 5 इंच. गळा आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा 3 पासून 5 पर्यंत आपण इथे गळा वाढवून घेऊ शकतो. तर बघा आता इथे दोन्ही साईडने आपण बॉक्स तयार करून घेऊयात. आता इथे मुंड्याच्या साईडचा आपण बॉक्स तयार करून घेतलाय. आता पूर्ण उंचीची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. पूर्ण उंची आहे 12.5 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढवून आपण मागच्या साईडने 13.5 इंच घेतलेलं होतं आणि समोरच्या साईडने आपण इथे अजून 1 इंच वाढवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला समोरच्या बाजूने दुमडण्यासाठी कपडा उरेल यासाठी. तर हा कपडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर जागीच इथे दुमडून घ्यायचा असेल तर तुम्ही 1 इंच वाढवून घेऊ शकता. तुम्हाला जर दुमडून घ्यायचं नसेल, वेगळी पट्टी लावायची असेल तर तुम्ही फक्त 1 इंच इथं वाढवून घ्या. आता इथे प्रिन्सेस कटचा पॉईंट काढण्यासाठी आपण इथे काच बटन पट्टीपासून पुढे 3.5 इंचावर मार्किंग करून घेतली. आता इथे मुंड्याची मार्किंग करण्यासाठी आपण 1 इंचाला थोडंसं कमी इथे मार्किंग करून घेतली आणि समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. तर बघा परफेक्ट असा आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपण छातीचं माप घेऊया. तर छाती आहे 7 इंच, त्यामध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचे आणि प्रिन्सेस कटसाठी थोडंसं 1/2 इंच असं वाढवून घ्यायचे. आता त्यानंतर अशी तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. आता खालच्या साईडने आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे प्रिन्सेस कटसाठी. आता इथे कपडा कट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊयात. तर बघा आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे प्रिन्सेस कटचा पॉईंट आपण वरून खाली 10 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता आपण इथे 10 इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आकार देऊन पुढं आपल्याला 1 इंच असं घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हे टक्ससाठी लागणार आहे आणि आता इथे प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता छातीच्या मापानुसार हा टक्स लहान मोठा होऊ शकतो. तर जेवढं माप मोठं आहे तेवढा टक्स आपल्याला इथे मोठा घ्यायचा असतो. आता हा खूप छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे आपण फक्त 1 इंचाचा असा इथे टक्स घेतलेला आहे. तर बघा आता इथे समोरच्या बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आता गळा आपण इथे शिवतानाच कट करणार आहोत. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे बाही. तर बाही कट करण्यासाठी आपल्याला हा कपडा डबल फोल्ड असा दुमडून घ्यायचा आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. जेवढी उंची आहे त्यामध्ये 1 इंच वाढून आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर बघा इथे बाहीची उंची आहे 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच वाढून इथे मी 10 इंच घेतलेलं आहे. तर बघा 10 इंचावर अशी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पफ स्लीव बनवायचे आहे. तिथे अगदी छोटासा पफ बनवायचा आहे. त्यासाठी मी खाली 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि वर आपल्याला 1 ते 1.5 इंचच ठेवलेला आहे आणि इथे ह्या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला जेवढा पफ पाहिजे आहे तेवढं इथे वर तुम्ही वाढून घेऊ शकता. इथे मला अगदी छोटासाच पफ पाहिजे होता, तर त्यासाठी इथे मी फक्त 1.5 इंच असं वाढवून घेतलेलं आहे. तर बघा आता इथे आपली बाहीचीही कटिंग करून झालेली आहे. आता आपलं अस्तरवर पूर्ण कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर बघा मैत्रिणींनो, आपण इथे ब्लाऊजच्या मापावरून मापी कशी घ्यायची आणि त्यावरून घडी टाकून अस्तर कट कसं करायचं ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे. तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. समजलं नसेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर बघा आता इथे आपला आहे ब्लाऊज पीस. तर आता ह्या ब्लाऊज पीसवर आपल्याला डबल फोल्ड अशी घडी टाकून घ्यायची आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे
आणि त्यावर इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आता अस्तर ठेवताना सर्वात अगोदर आपल्याला बंद बाजूकडून मागची बाजू ठेवून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे समोरची बाजू आणि बाही ठेवून घ्यायची आहे. आता बाकीचे राहिलेले भाग आपल्याला जिथे ॲडजस्ट होतील तिथे ठेवून घ्यायचे आहेत. आता हा छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे हा व्यवस्थित असा ॲडजस्ट होतो. बऱ्याच वेळेला मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर आपल्याला इथे थोडीशी ॲडजस्टमेंट करून आपल्याला कट करावा लागतो. तर सर्वात अगोदर आपण बंद बाजूकडून मागची बाजू ठेवून घ्यायची आणि बाकी राहिलेले भाग ठेवून कट करून घ्यायचे. तर आता इथे थोडीशी पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हा पीस कट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता किंवा टाचपिनसुद्धा लावून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला इथे कट करताना कपडा घसरणार नाही किंवा कपडा कमी जास्त होणार नाही यासाठी. आता बघा मागची बाजू समोरची बाजू कट करून झालेली आहे. आता इथे प्रिन्सेस कटची कटोरी कट करून घेते आणि लगेच आता आपल्याला इथे बाहीसुद्धा कट करून घ्यायची. आता समोरच्या साईडने आपण बाही 1 इंच वाढवून घेतलेली आहे, कारण अस्तरवर आपल्याला इथे थोडीशी 1 इंच कमी पडलेली होती. आपण वरच्या साईडने पफ घेतलेला आहे त्यामुळे. तर आता इथे आपण हा मेन कपडा वाढवून आपल्याला इथे बाही थोडीशी 1 इंच अशी वाढवून घ्यायची आहे. तर आता ती कशी वाढवायची ते आपण शिवताना बघणार आहोत. तर बघा इथे आता आपले ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण ब्लाऊज कसा शिवावा तेही पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवत आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा सर्वात अगोदर आपण इथे मागची बाजू तयार करून घेणार आहोत. तर मागची बाजू आपण इथे गळा घेतलेला आहे, 3 बाय 3चा असा गळा घेतलेला आहे. रुंदीही 3 घेतलेली आहे आणि उंचीही 3 घेतलेली आहे. आता त्याखाली आपल्याला एक छोटासा छान असा गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर तो आकार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर आता इथे आपण खाली साधारण 5 ते 6 इंच असा खाली निमुळता असा गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. हा आकार आता आपल्याला कट करून ब्लाऊजच्या मेन पीसवर लावून घेतलेला आहे. इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये गोल गळा जसा शिकलेलो आहोत, तर त्याच पद्धतीने आपण इथे ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून आपण त्यावर अस्तर ठेवून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करून घेतलेला आहे. जिथे कोण आहे तिथे आणि सगळीकडे आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज डिझाईन कोणत्याही साडीला सुंदर असा लूक देणार आहे. तुम्ही कॉटन साडी, डेलीवेअर साडी किंवा काठपदर साडी किंवा डिझायनर साडी कोणत्याही साडीला तुम्ही हा गळा शिवू शकता आणि ह्या गळ्यामध्ये साडीला आणि ब्लाऊजला परफेक्ट असा लूक येणार आहे. तर बघा आता आपण हा गळा पलटवून घेतलेला आहे. आता इथे काडीच्या सहाय्याने आपल्याला जे गळ्याचे टोक आहेत तर ते अगदी व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत. गळ्याचे जे टोक आहेत तर ते व्यवस्थित आले तर आपला गळा दिसायला छान दिसतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर त्यासाठी हे काडीच्या सहाय्याने टोक व्यवस्थित करून घ्यायचेत. त्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची. आता इथे दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही, गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि एकसारखीच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा आता जिथे राऊंड आहे तर तिथे आपण हात वळवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून जो गळ्याचा आकार आहे तर तो बिघडणार नाही यासाठी. आता इथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे, टंचन उचलून घ्यायचे, कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा टंचन खाली ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता समोरच्या साईडने एक टोक आहे तिथेही आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. समोर राऊंड आहे तर तिथे राऊंडमध्येच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तर बघा या पद्धतीने परफेक्ट अशी आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. आता लगेच कमरेच्या साईडनेही शिलाई टाकून घेऊयात. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना इथे कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा आता इथे शिलाई टाकून झालेली आहे.
आता लगेच आपण इथे अस्तर फिटिंग सुद्धा करून घेऊयात. तर आता कडेकडेने आपल्याला शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बरोबरच आपल्याला इथे कपडा ठेवून बाकीचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मागच्याही साईडने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान आली पाहिजे यासाठी. आता लगेच दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा गोडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही भाग आपले इथे अस्तर फिटिंग करून झालेले आहेत. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता टक्स टाकताना आपण कट करताना सुद्धा इथे मोजून घेतलेलं होतं, तरीही पुन्हा दाखवते. तर आता इथे बघा, काच बटन पट्टीपासून पुढे आपण 3.5 इंचावर अशी मार्किंग केली. वर 4.5 ते 5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आणि मागच्या साईडचे आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता हे टक्स टाकताना एकसारखेच टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स खालीवर होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घेतली पाहिजे. आता व्हिडिओ पाहताना बऱ्याच जणी स्किप करून पाहतात आणि त्यामध्ये आपण छोट्या छोट्या ट्रिक सांगत असतो, तर त्या ट्रिक्स स्किप होतात आणि तिथेच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग चुकते. तर त्यासाठी व्हिडिओ पाहताना काळजीपूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, इथे आपला गळ्याचा परफेक्ट असा इथे आकार आलेला आहे आणि गळाही छान असा तयार झालेला आहे. आता इथे आपण समोरची बाजू तयार करून घेऊयात. तर आता इथे अस्तरवर आपण गळ्याची मार्किंग करून घेऊयात. आता इथे गळा आपण 5 इंच टाकलेला होता. आता खालच्या साईडने गळ्याची थोडीशी आपण रुंदी कमी करून घेऊयात, जेणेकरून ब्लाऊजचा गळा लूज पडणार नाही यासाठी. आता हा छोट्या मापाचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपण इथे रुंदी थोडीशी खालच्या साईडने कमी केलेली आहे. आता इथे सेंटरमधून कट करून घेऊयात, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे होतील यासाठी. आता इथे ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे गळा फिनिशिंग सहित तयार करायचा आहे आणि अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. आता हाही भाग जॉईंट आहे, तर तो आपण कट करून घेऊयात. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे, जेणेकरून तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये छान असा ब्लाऊज शिवू शकाल. आता इथे आपण समोरचा गळा तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे समोरची बाजू आपण सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथे आपण टाचपिन लावून घेतलेली आहे. आता इथे शिवताना दोन्ही बाजू समोरासमोरच ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर टाचपिन लावून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने जर तुम्ही टाचपिन लावून फिटिंग टाकून घेतली, तर दोन्ही बाजू दोन्ही साईडच्या होतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला एक एक करून जर शिलाई टाकून घेतली, तर दोन्ही बाजू एकाच साईडच्या होतात आणि परत ते आपल्याला उकलायला लागतं. तर त्यासाठी आपण इथे शिवतानाच सुरुवातीलाच काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून टाचपिन लावून घ्यायचे आहेत आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता बघा, जसा गळ्याचा आकार आहे तशी आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता लगेच आपण इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दाब शिलाई देताना अस्तरच्या साईडने दाब शिलाई द्यायची आहे आणि बघू शकता आपला परफेक्ट फिनिशिंग सहित इथे गळा तयार झालेला आहे. आता इथे कडेकडेने शिलाई टाकून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. आता अस्तर फिटिंग करताना व्यवस्थित अशी अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स देत असतो आणि फिनिशिंग छान यावी यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते. तर बघा, आता इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि एक बाजू आपण इथे फिनिशिंग सहित अशी तयार करून घेतलेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे. तर बघा, गळ्याचा आकारसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. कट देताना शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच कट देऊन घ्यायचे आहेत आणि ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या साईडने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे.
आणि आता पूर्ण अस्तर मधल्या साईडने आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे आणि अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अगोदरच्या साईडला जसं आपण अस्तर फिटिंग केलं सेम त्याच पद्धतीने अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. फक्त गळ्याच्या साईडने अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. थोडंसं ओढून असं आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं. तर बघा मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. बघा, इथे अस्तर फिटिंग करून झालेला आहे. एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही भाग आपण इथे फिनिशिंग सहित तयार केलेले आहेत आणि गळ्याची गोलाई सुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे. आता इथे मी गोलच गळा घेतलेला आहे, कारण आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना सुरुवातीलाच गळे जमणार नाही. तर आपण अगदी सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत, कारण सोपं आलं तर मग हळूहळू आपण ते शिकतो. तर आता हा गोल गळा झालेला आहे, तर ह्यामध्ये आपण पान गळा, पंचकोनी गळा, हार्ट शेप असा आपण इथे देऊ शकतो. तर ते हळूहळू आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत. आता इथे कटोरी, प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे तर त्या कटोरीला आपण इथे अस्तर फिटिंग करून घेऊयात. अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आता इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच एक्स्ट्राचा कपडाही कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. आता बराच जे सुळसुळा जो कपडा असतो तर ते तिरका होतो, क्रॉस जातो. तर त्यासाठी आपल्याला इथे ह्या पद्धतीने थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा असतो, जेणेकरून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करताना किंवा ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तर तो कमी पडणार नाही यासाठी. आता इथे दोन्ही बाजू आपण फिनिशिंग सहित तयार केलेले आहेत. आता इथे आपण हा प्रिन्सेस कट कसा जोडावा ते पाहणार आहोत. तर बघा, आता इथे आपण अगोदर घेतलेल्या गळ्याची साईड आहे तर ती घेऊयात. आता ती साईड सरळ ठेवून घ्यायची. त्यावर आपण प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे तर ती उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना दोन्ही कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. कपड्याला कुठेही ओढाताण न करता जसा आकार आहे तसेच आपल्याला हात वळून शिलाई टाकून घ्यायची आहे. लगेच आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जो प्रिन्सेस कट आहे तर तो उकलणार नाही यासाठी. आता ज्या ज्या ठिकाणी मी डबल शिलाई द्यायची सांगितलेली आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता परफेक्ट असा आपला इथे पफ आलेला आहे. आता एक बाजू आपली रेडी झालेली आहे. लगेच दुसऱ्याही बाजूचे आपण इथे प्रिन्सेस कट जोडून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. लगेच आपण इथे डबल शिलाई सुद्धा देऊन घेऊयात. शिलाई टाकताना आपल्याला एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज फिनिशिंगला छान येईल आणि कुठेही उडाताण होणार नाही यासाठी. आता बघा, दोन्ही बाजू आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण इथे काज बटन पट्टी लावून घेऊयात. काज बटन पट्टीसाठी एक साईड आपल्याला 1.5 इंच आणि एक साईड 2 इंच असा कपडा लागणार आहे. तर बघा, जेवढा रुंदीला लागणार आहे तेवढा आपण इथे घेतलेला आहे. आता एक साईडने बघा काटा आहे तर त्या साईडने आपण 1 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडची आपण 2 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे. आता आपण ज्या साईडने आपण हुक लावतो तर ती पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची. वरच्या साईडला आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे, कारण आपला इथे गळा तयार झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे वरची साईड दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून जी आपण पट्टी लावलेली आहे तर त्या पट्टीचे दोरे निघणार नाहीत यासाठी. आता वरच्या साईडने लगेच आपल्याला पूर्ण पट्टीमध्ये दुमडून इथे शिलाई टाकून घ्यायची. आता बघा, आपण ज्या साईडने हुक लावतो तर ती पट्टी आपली तयार झालेली आहे. लगेच आता आपण दुसरीही पट्टी लावून घेऊयात. आता ज्या साईडने आपण हुकाय लावतो तर ती पट्टी आपल्याला इथे खालच्या साईडने ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही कपडा एकसारखा ठेवून शिलाई टाकायची. वरच्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सरळ बाजूकडून पट्टी दोनदा दुमडून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ही शिलाई टाकताना आपल्याला कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे.
आता ह्यावरून आपल्याला इथे हुक तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला मशीनने करायचे असतील तर मशीनने करून घेऊ शकता किंवा तुम्ही हातसुईने सुद्धा इथे करून घेऊ शकता. तर बघा आता इथे समोरच्या दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात. शोल्डर जोडण्यासाठी आपण इथे मागची बाजू सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर समोरची जी बाजू आहे तर ती उलटी ठेवून घेतलेली आहे. शोल्डर व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि समोरच्या साईडने आपल्याला इथे लॉक करून घ्यायचे, जेणेकरून शोल्डर उकलणार नाही यासाठी. आता एक शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे. लगेच आपण इथे दुसरंही शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा व्यवस्थित असं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. कमी जास्त होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता खालच्या साईडने आपण एक्स्ट्राचा कपडा सोडलेला होता तर तो कपडा आपल्याला इथे मागची साईड मोजून घ्यायची आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो दुमडून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची. आता इथे जर तुम्ही एक्स्ट्राचा कपडा सोडलेला असेल तर तुम्ही इथे दुमडून घेऊ शकता. नसेल सोडलेला तर तुम्ही इथे दुसरी पट्टीसुद्धा लावून घेऊ शकता. तर बघा आता एक बाजूला आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण त्या बाजूने मोजून मार्किंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे हा कपडा दुमडून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग, बॅकनेक आणि पफ स्लीव डिझाईन शिकणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता इथे शोल्डर जोडून झालेलं आहे आणि आपण समोरची जी पट्टी आहे तर तीही दुमडून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बाही तयार करून घ्यायची आहे. तर बाही तयार करण्यासाठी आता आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपली बाही थोडीशी कमी आहे तर ती समोरच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा इथे समोरच्या काठापासून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे अस्तर उचलून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या साईडने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरच्या साईडने दाब शिलाई दिल्याने वरच्या साईडने शिलाई दिसत नाही आणि बाहीला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. आता इथे व्यवस्थित असं अस्तर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं. तर बघा कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा. तर बघा परफेक्ट फिनिशिंगसहित आपण इथे अस्तर फिटिंग करून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता ही बाही आपल्याला इथे दुमडून घ्यायची आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला या बाहीला कट देऊन घ्यायचा आहे. आता या कटपासून आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण 5 प्लेट टाकणार आहोत. एक सेंटरमध्ये टाकायची आणि 2 प्लेट अशा समोरासमोर टाकून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने जर प्लेट टाकल्या तर बाहीचा जो पफ आहे तर तो अगदी व्यवस्थित असा येतो. तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. बघा आता इथे दोन्ही बाही आपण फिनिशिंगसहित तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही बाही जोडण्यासाठी आपल्या सेंटरची जी प्लेट आहे तर ती प्लेट शोल्डरच्या शिवणावर ठेवून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे पफ स्लीव जोडण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण ज्या प्लेट टाकतोय तर त्या प्लेट कमी जास्त होणार नाहीत यासाठी दोन्ही साईडने 2-2 प्लेट ठेवायच्या आहेत आणि जी सेंटरची प्लेट आहे तर ती त्या शोल्डरच्या शिवणावरच आली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता मागच्या बाजूची आपली इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता आपण इथे समोरच्याही बाजूची शिलाई टाकून घेऊयात. आता शिलाई टाकताना दोन्ही कपडा आपल्याला इथे एकसारखाच ठेवून घ्यायचा आहे. कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही आणि शिवणातसुद्धा कमी जास्त घ्यायचं नाही, कारण शिवणात जर कमी जास्त घेतलं तर बाही ओढल्यासारखी होते. तर त्यासाठी इथे शिलाई टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. लगेच आपण इथे डबल शिलाईसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि बघा परफेक्ट अशी आपण इथे बाही लावून झालेली आहे. बाहीचा पफसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता लगेच दुसरीही बाही लावून घेऊयात. दुसरीही बाहीचा सेंटरची जी प्लेट आहे तर ती प्लेट आपल्याला इथे शोल्डरच्या शिवणावरच ठेवून लावायची आहे.
मैत्रिणींनो, आपण हा क्लास चालू केलेला आहे. तर या क्लासमध्ये आपण अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण आकार कसे द्यायचे, टेपची माहिती, मशीनची माहिती आणि पेपर कटिंग, डायरेक्ट कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग सर्व काही आपण पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज असे शिकलेलो आहोत. तर ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील, ज्यांना ब्लाऊज शिकण्याची मनापासून इच्छा आहे, तर त्या मैत्रिणींनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ नक्की बघा. कारण सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही एक दिवस परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनचे व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, आता इथे मागचा जो गळा आहे तर त्या गळ्याला आपण इथे मशीनच्या सहाय्याने थोडंसं टीप टाकून घेऊयात आणि त्यावर आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचं आहे. आता ही टीप टाकून घेतल्याने आपल्याला फिटिंग टाकायला सोपं जातं. तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने इथे गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे फिटिंग करण्यासाठी आपण सुरुवातीला सरळ बाजूकडूनच कडेकडेने शिलाई टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे, काही धागेदोरे आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला व्यवस्थित असा दोन्ही साईडचा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. खालच्या साईडने कपडा व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. मुंड्याचं जे शिवण आहे तेही व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्याही बाजूचा आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता इथे बाही थोडीशी जास्त वाटत आहे कारण ब्लाऊज खूप छोट्या मापाचा आहे. तर इथे थोडीशी मी तिरकी शिलाई टाकून घेतली, एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे. आता आपल्याला इथे सरळ भागाकडून एक टीप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर फिटिंग टाकून घ्यायची आहे. आता इथे फिटिंग कशी करायची ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये छान पद्धतीने शिकलेलो आहोत. आता आजचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर त्यासाठी मी फिटिंग कशी करायची, मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची ते सांगितलेलं नाही. फिटिंगची एक शिलाई टाकून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडने आपण एक एक शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि ज्या मैत्रिणीला ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते पाहायचं असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये छानपैकी शिकलेलो आहोत. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आपण साधारण 1-1 इंचावर अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि हो, हा ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यामध्ये काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. इथे आपण बघा, ब्लाऊजला इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि ब्लाऊजची फिनिशिंग कशी आलेली आहे तर ते आपण पाहूयात. तर बघा, दोन साईडला आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत. ब्लाऊजचा पफ सुंदर असा आलेला आहे. मागचाही गळा बघा किती सुंदर असा आलेला आहे. आणि हा गळा तुम्ही कोणत्याही साडीला शिवू शकता, परफेक्ट लूक देणारा आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला हा गळा आहे. त्यानंतर ह्या स्लीव्जसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि ह्या पण स्लीव्ज कोणत्याही साडीला सुंदर असा लूक देतात. समोरच्या साईडचा प्रिन्स कटसुद्धा खूप छान असा आलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.